नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत कौशल्यावर आधारित कृतींची मालिका बघणार आहोत। यामध्ये इयत्ता 3री ते 5वी करिता विषय भाषा आणि कौशल्य लेखन यावर आधारित असणारी अपेक्षित जी क्षमता गाठावयाची आहे ती क्षमता आहे 6 ते 8 शब्दांनी तसेच जोडाक्षरांनी बनलेली 4 ते 5 वाक्य आकलनासह श्रुतलेखन करतो। ही क्षमता गाठण्याकरिता जे श्रुतलेखनाचे विविध प्रकार सांगितलेले आहेत आणि ज्या कृती सांगितलेल्या आहे त्याद्वारे आपण ही क्षमता निश्चितच गाठू शकतो। याकरिता आपल्याला जो स्तर सांगितण्यात येत आहे तो आहे की 6 ते 8 शब्दांनी तसेच जोडाक्षरांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्य ऐकून लिहितो। हा स्तर गाठण्याकरिता श्रुतलेखनाचा सराव जर आपण विद्यार्थ्यांचा वारंवार घेतला तर श्रुतलेखन ही विद्यार्थ्यांना कठीण वाटणारी जी बाब आहे ती सहज आणि सोपी होईल। परंतु याकरिता आपल्याला विद्यार्थ्यांचा वारंवार सराव घेणं आवश्यक आहे। तर यामध्ये आता आपण बघूया श्रुतलेखनाचा जो प्रकार बघणार आहोत तो आहे स्वश्रुतलेखन। स्वश्रुतलेखनामध्ये कृती करत असताना पूर्वतयारी करणं देखील आवश्यक आहे। तर ही पूर्वतयारी आहे की विद्यार्थ्यांना लिहिणं अपेक्षित असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वही आणि पेन किंवा पेन्सिल असणं आवश्यक आहे। त्याचप्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांना श्रुतलेखन करण्याकरता जे उतारे देणार आहेत ते उतारे कमीत कमी 15 ते 20 उतारे शिक्षकांकडे असणं आवश्यक आहे। त्या उतार्याचे कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक वेगवेगळे देणार आहेत। असे उतारे झाल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतःचे उतारे तपासण्याकरिता एक गुणपत्रक देखील देणार आहेत की ते गुणपत्रकामध्ये आपण जे उतारे लिहिलेले आहेत त्यामध्ये किती चुकी झालेल्या आहे आणि कशा झालेल्या आहे त्याची नोंद विद्यार्थी त्या याच्यामध्ये करतील। तर चला बघूया मित्रांनो की ही कृती कशी घ्यावयाची। प्रथमतः शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला कार्ड देतील आणि विद्यार्थ्यांना सांगतील की हे कार्ड जे आहे हे तुम्हाला 2 वेळा सावकाशपणे वाचायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी 4 किंवा 5 वाक्यांचं ते जो उतार्याचं कार्ड वाचल्यानंतर शिक्षक मग त्यांना ते कार्ड ठेवून देण्याकरिता सूचना देतील आणि त्यानंतर शिक्षक सांगतील की आता तुम्ही जो उतारा वाचलेला आहे तो तुमच्या वहीमध्ये लिहून काढा। मग विद्यार्थी ते उतारे लिहून काढतील। त्यानंतर मग काही वेळानंतर शिक्षक ज्या विद्यार्थ्यांनी जे कार्ड वाचलेलं आहे तेच कार्ड परत देतील आणि मग म्हणतील की या कार्डसोबत तुम्ही जो लिहिलेला उतारा आहे तो बरोबर आहे की नाही आहे ते तपासून बघा। विरामचिन्हे, शुद्ध लेखन, वाक्यरचना सगळं विद्यार्थ्यांनी बरोबर तपासून घ्यावयाचं आहे। स्वतः तपासत असल्यामुळे विद्यार्थ्याला आपण काय चुका केलेल्या आहेत ते लवकर लक्षात येते आणि जे गुणपत्रक दिलेलं आहे त्यामध्ये त्या प्रकारच्या नोंदी विद्यार्थी स्वतः करतील। याच्यामध्ये एक फायदा हा आहे की स्वयं अध्ययन करण्याची विद्यार्थ्यांना चांगली सवय लागते। त्याचबरोबर स्वतः लिहिलेलं जे आहे ते स्वतःच्या यांनी तपासणे त्यामुळे शुद्ध लेखन आणि व्याकरणाच्या चुका देखील विद्यार्थ्याच्या लक्षात येतात आणि शुद्ध लेखन आणि व्याकरण यामध्ये देखील विद्यार्थ्यांची सुधारणा होते। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऐकून आणि त्याचबरोबर स्वतः वाचून देखील ते लिहायचं असल्यामुळे श्रवणक्षमता आणि लेखन कौशल्य देखील विकसित होते आणि अशा प्रकारे स्वश्रुत लेखनामुळे विद्यार्थ्याचा जो अपेक्षित स्तर गाठावयाचा आहे तो विद्यार्थी नक्कीच गाठू शकतात आणि आपण विद्यार्थ्यांना या प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो। यामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देखील वाढतो। धन्यवाद।